काळोखी बाबा साहेब भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. सूर्याप्रमाणे तेज देणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा आहे. आज मी आपल्यासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीला खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असते, पण आपल्या गावानुसार आपण 26 एप्रिलला साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते होते. जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित असल्याने शालेय जीवनात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, तरी ते डगमगले नाही. त्यांनी विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले. त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक सत्याग्रह केले. त्यांनी स्त्रिया, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी अस्पृश्य विरुद्ध मोठा लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तरुणांना असा संदेश दिला: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले. संविधान लिहिण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. त्यांना बघून असे म्हणावे वाटते, समानतेचे, स्वातंत्र्याचे हक्क ज्यांनी दिले होते, प्रणाम त्या महामानवास ज्यांनी संविधान लिहिले होते, ज्यांनी संविधान लिहिले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत समता यासारखी वृत्तपत्रे समाजाला जागृत करण्यासाठी सुरू केली. अखेर 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा महापरिनिर्वाण दिन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. अशा महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढंच म्हणेल, दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीब बस, पण जगाला कोणी नूर देऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताला संविधान देऊन गेले. धन्यवाद. श्रद्धाताई वारे या बालिकेचं